मनापासून स्वागत। आज आपण आपल्या किचन मध्ये पटकन बनणारी गवारीची भाजी बनवणार आहोत। तर चला मग पाहूयात त्यासाठी लागणारे साहित्य। गवारीची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य आहे गवारी। ही मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ही साधारण पावशेर गवार आहे। धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, हळद, मोहरी, तिखट। हे तिखट गोडा मसाला आणि लाल तिखट याचे एकत्रित तिखट आहे आणि 2 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेतलेलं आहे आणि हिंग। तर चला मग आता आपण गवारीची भाजी करायला घेऊयात। आपण एक पॅन गरम करत ठेवलेला आहे, याच्यामध्ये ही गवारी घालून घेऊया। ही गवारी आपण अगोदर थोडीशी भाजून घेणार आहोत। ही परतवून घेऊया, व्यवस्थित परतायची आहे। आपण ही कोरडी करून घेऊया। आपण ही धुवून घेतली आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी शिल्लक आहे थोडंसं। यातलं पाणी आपण व्यवस्थित घालूया। पूर्ण पाणी गेल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहोत। आता आपण याच्यामध्ये तेल घालूया थोडंसं, अगदी थोडं तेल घालायचं आहे। थोडंसं मीठ घालते मी, अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडीशी हळद घालते मी। आता हे परत एकदा परतून घेऊया। आपल्याला गवारी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। ही अशी भाजून घेतल्यामुळे ही भाजी खमंग लागते। आपल्याला गवारीचा थोडासा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तुम्हाला हे परतत असताना एक खमंग असा वास यायला चालू होईल। तुम्ही बघू शकता याचा कलर बदललेला आहे थोडासा। आता आपण हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता पॅन मध्ये आपण थोडं तेल घालून घेऊयात। आपण आता भाजीसाठी फोडणी करणार आहोत। तेल मी थोडं कमी घातलंय कारण आपण गवारी तेलावरच भाजून घेतली आहे। तेल गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मोहरी घालून घेऊयात। मोहरी तडतडली की आता आपण याच्यामध्ये हिंग घालूयात। याच्यामध्ये थोडी हळद घालून घेऊयात। हळद आपण मगाशी गवार परतताना घातली आहे, त्यामुळे त्या हिशोबाने हळद घालायचे। आता आपण याच्यामध्ये गवारीची भाजी घालून घेऊयात। ही आपण मगाशी भाजून घेतलेली भाजी आहे। आता आपण हे एकदा परतूयात। तिखट घालते मी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालायचं आहे। आपण आता हे परत एकदा परतून घेऊयात। आपण आता अगदी अर्धा किंवा एखादा मिनिट याच्यावर झाकण ठेवूयात। साधारण 1 मिनिट झालंय, मी याचं झाकण काढतेय। आता आपण याच्यामध्ये साधारण शिजण्यापुरतं पाणी घालणार आहोत। गवारीला फार पाणी घालायचं नाहीये, शिजून अगदी थोडंसं पाणी राहिलं पाहिजे। मी इथे 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे। गॅस मोठा करूयात। आता याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेऊयात। आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालूयात आणि हे एकदा एकत्र करूयात। आता आपण गॅस बारीक करूयात। साधारण एक 5-7 मिनिट याच्यावर झाकण ठेवूयात। 5-7 मिनिटानंतर चेक करूयात आपण गवारी शिजली आहे का। साधारण एक 5-7 मिनिट झालेले आहेत। आपण याचं झाकण काढून घेऊयात। आपण एकदा हे एकत्र करूया। यातली एखादी गवारी घेऊन आपण हाताने असं चेक करूयात आपली भाजी शिजली आहे का। ते बघा, आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे। तुम्ही बघता यात फार पाणी राहिलेलं नाहीये, अगदी थोडंसं पाणी तुम्हाला याच्यामध्ये दिसेल। आता आपण याच्यावर कोथिंबीर घालून घेऊयात आणि एकत्र करूयात। तयार आहे आपली गरमागरम गवारीची भाजी। मी गॅस बंद करते।
आज आपण बनवलेली गवारीची भाजी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही प्लीज या भाजीला लाईक करा। तुमच्याकडे आणि काही वेगळ्या पद्धतीच्या भाज्या असतील किंवा नवीन रेसिपी असतील तर मला त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तुमचे काही माझ्यासाठी सजेशन असतील ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तसंच माझं फेसबुकला पेज आहे सांचीज किचन, ते पेज तुम्ही लाईक करू शकता। त्याच्यावर माझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। अशा घरगुती साध्या आणि पटकन बनणाऱ्या रेसिपीसाठी सबस्क्राईब करा सांचीज किचन। धन्यवाद।